मेरे YouTube चैनल पर आप सभी लोगों का स्वागत है। प्लीज मेरे YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए, बाजू में घंटा आएगा उस घंटे को दबाइए और सभी वीडियोस की नोटिफिकेशन पाइए। नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल। इस वीडियो को शुरू करने से पहले मैं आप सभी लोगों का शुक्रिया अदा करना चाहता हूं। आपने इस वीडियो सीरीज के पहले दोनों वीडियोस को बहुत ज्यादा सपोर्ट किया, बहुत ज्यादा मदद की। इसलिए तो पहले दो वीडियोस के अंदर हमने क्या देखा, हमारे गांव में जो इस बारिश का अफेक्ट हुआ है उसके बारे में, फिर उसके साथ साथ हमारे गांव के नाले के उगम स्थान पर जो खेती है उन खेतों पर जो अफेक्ट हुआ है इस बारिश का, उसके बारे में देखा। तो आज हम इस वीडियो के अंदर देखेंगे हमारे गांव के नाले के एंड में जो खेती है, बीच में है और एंड में जो खेती है, उन खेती का जो नुकसान हुआ है इस बारिश की वजह से, उसके बारे में। तो फिर चलिए सुरू करते इस व्हिडिओ को। आता आपण आलेलो आहोत आमच्या गावातील अजून एक शेतकरी श्री महबूब पाटील व त्यांच्या बाजूला आहे बंदीनवाज पाटील यांची शेती। ह्यांची पूर्ण शेतामध्ये त्यांनी तूर लावली होती। तर पावसामुळे जे आहे ह्यांची तूर सुद्धा आमच्या गावातील बाकी तुरीसारखी खाली पडलेली आहे, पूर्ण कोलमडून पडलेली आहे। त्यांचे जे फूल वगैरे होते झाडांवरचे, बरेचसे फूल जे आहेत ते झडलेले आहेत आणि यांच्या पिकाचा भरपूर नाश जे आहे या पावसामुळे झालेला आहे। आता आपण आलेलो आहोत आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी श्री कोटाणे गुरुजी यांच्या शेतामध्ये। ह्यांच्या शेताचं संपूर्ण रूपांतर जे आहे ते तलावामध्ये झालेलं आहे। या ठिकाणी भरपूर पाणी जे आहे यांच्या शेतामध्ये थांबलेलं आहे। या ठिकाणी कमीत कमी आता 1-2 महिन्यापर्यंत तर त्यांना या ठिकाणी काही सुद्धा पीक लावता येणार नाही, जोपर्यंत ते पाणी मुरत नाही जमिनीमध्ये आणि जोपर्यंत जमीन जी आहे ती सुकत नाही चांगल्या प्रकारे। आणि त्यांच्या तुरीचं पण जे आहे रूपांतर नाल्यामध्ये झालेलं आहे। त्यांच्या तुरीच्या पूर्ण बागेचं रूपांतर, पूर्ण तुरीमध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे, प्रचंड पाणी भरलेलं आहे। या ठिकाणी प्रचंड पाणी भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आता आपण आलेलो आहोत आमच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यापाशी। शेताला जाण्याचा रस्ता जे आहे ते पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे। या रस्त्याचं पूर्ण रूपांतर जे आहे एका नाल्यामध्ये झालेलं आहे, जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। पूर्ण रस्ता जे आहे ते पाण्याने भरलेला आहे, प्रचंड पाण्याने भरलेला आहे। जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं हे पाणी जे आहे गुडघ्यापर्यंत येईल, तेवढं जास्त पाणी जे आहे या ठिकाणी। आता आपण आलेलो आहोत आमच्या गावातील अजून एक शेतकरी, आमच्या गावचे माजी सरपंच श्री समीर पाटील यांच्या शेतामध्ये। यांच्या शेतामध्ये सुद्धा पाणी जे आहे प्रचंड भरलेलं आहे आणि हे पाण्याचा जे स्रोत आहे अजून सुद्धा थांबत नाहीये। त्यांची तूर जी आहे ते संपूर्णपणे पडलेली आहे खाली आणि पूर्ण तुरीमध्ये जे आहे पाणी भरलेलं आहे, प्रचंड पाणी भरलेलं आहे। आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी आमच्या आजोबा बंदीनवाज पाटील यांच्या शेतामध्ये। यांची पूर्ण जी तूर आहे ती संपूर्णपणे नासून गेलेली आहे। तुम्ही बघू शकता भरपूर पाणी थांबलेलं आहे त्यांच्या तुरीमध्ये। त्यांच्या ऊसामध्ये सुद्धा एवढंच पाणी थांबलेलं आहे आणि ऊसाच्या बाजूला त्यांनी सोयाबीनचे पीक लावले होते। पाऊस पडण्याच्या एका दिवसा अगोदर त्यांनी जे आहे पूर्ण सोयाबीनचे पीक कापून ठेवले होते त्या ठिकाणी, परंतु त्यांनी भरायचं विसरलं आणि दुसऱ्या दिवशीपासून जे पाऊस लागला त्या पावसामुळे सगळे पाणी भरले आणि त्या पाण्यामुळे जे आहे त्यांचे पूर्ण सोयाबीनचे पीक जे आहे ते नाश झाले। आणि या ठिकाणी हे मोहम्मद पाटील साहेब यांचं शेत आहे। ह्यांचं पण शेत पूर्ण जे आहे चिखलाने भरलेलं आहे, या ठिकाणी संपूर्ण पाण्याने भरलेलं आहे। पुढे त्यांचा ऊस सुद्धा जे आहे भरपूर पाण्याने भरलेला आहे आणि पूर्ण ऊस जे आहे खाली पडले। त्यांची जे मक्याचं जे पूर्ण पीक होतं ते सुद्धा खराब झालेलं आहे या ठिकाणी। आता आपण आलेलो आहोत माझे काका श्री शहानवाज पाटील यांच्या शेतामध्ये। ह्यांच्या पण शेताचे जे रूपांतर आहे पूर्णपणे चिखलाच्या दलदलीप्रमाणे झालेलं आहे या ठिकाणी। 2 दिवसाखाली या ठिकाणी ह्याच्यापेक्षा जास्त पाणी होतं, माणूस जाऊ शकत नव्हता एवढं पाणी होतं या ठिकाणी। त्यांचा ऊस सुद्धा जे आहे पूर्ण पावसामुळे कोलमडून पडलेला आहे। अक्षरशः पूर्ण पाय जे आहे पाण्याखाली जात आहे या ठिकाणी, तेवढं पाणी या ठिकाणी थांबलेलं आहे। हे आपण बघत आहोत ओढ्याच्या शेवटच्या भागाला जी आमच्या गावातील शेती आहे त्या शेतांकडे आपण या ठिकाणी बघत आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती प्रचंड पाणी भरलेलं आहे। पुढे आमच्या गावाच्या ओढ्याचं जे अंत आहे, म्हणजे आमच्या गावाचा ओढा या ठिकाणी येऊन संपते आणि पुढे हाणम गावामध्ये ते ओढा जे आहे ते शिरतंय आणि पुढे जे आहे आमचा शेत आहे
आमचं सूर्यफूल आहे आणि सूर्यफूल जे आहे ते पूर्णप्रमाणे पाण्यामध्ये भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाणी पण भरपूर आहे आणि ओढा जे आहे ते थांबतच नाहीये. पूर्ण ओढा जे आहे आमच्या शेताला कव्हर केलेला आहे आणि पूर्ण आमचं जे सूर्यफूल आहे ते सूर्यफूल पूर्ण जे आहे पाण्याने भरलेलं आहे. पूर्णप्रमाणे पाण्याने भरलेलं आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पाणी किती जास्त आहे. हे आमच्या गावाच्या ओढ्याचं जे आहे अंत आहे. या ठिकाणी येऊन आमच्या गावचा ओढा जे आहे ते संपत आहे. तो आज हमने देखा हमारे गांव के अंत में, यानी हमारे गांव के जो नाले के अंत में, ओढ़े के अंत में जो खेती है, उन खेती का जो नुकसान हुआ है, जो पानी रुका है उनके खेतों में, उसके बारे में आज हमने इस वीडियो के अंदर देखा. तो ये जो था, ये सब जो था सिर्फ एक ट्रेलर था. ऐसे ही न जाने कितने खेत, कितने खलियान बर्बाद हुए हैं इस तूफान की वजह से, पूरे ऑल ओवर सोलापुर के अंदर, ऑल ओवर महाराष्ट्र के अंदर. तो आप ये एक छोटा सा ट्रेलर समझो, एक छोटा सा ट्रेलर समझो इस पूरे डिस्ट्रक्शन को, कि पूरे महाराष्ट्र में कितना ज्यादा डिस्ट्रक्शन हुआ होगा, कितना पानी रुका होगा. अब ये पूरा पानी सूखने के लिए नहीं बोले तो भी 1 महीने का पीरियड लगेगा और उसके बाद अगले 2 महीने तक यहाँ पर कोई भी पीक नहीं आएगा. तो बहुत ज्यादा नुकसान हुआ है शेतकरियों का यहाँ पर, बहुत ज्यादा नुकसान हुआ है शेतकरियों का यहाँ पर. बहुत ज्यादा मेहनत करके ये वीडियो बनाया मैंने, गुड़गे तक पैर अंदर घुस रहे हैं पूरी तरीके से अंदर. तो अगर आपको ये वीडियो पसंद आया होगा तो इस वीडियो को लाइक कीजिए, ज्यादा से ज्यादा लोगों में इस वीडियो को शेयर कीजिए, ताकि लोगों को पता चले कि किसानों को कितनी मेहनत करना पड़ती है, कितने सारी मुसीबतों का सामना करना पड़ता है. मैं तो पहली बार आया हूँ, लेकिन यहाँ पर जो खेती है, ये लोग जो है रोज यहाँ पर आते हैं. इतना पानी में से चल के जो है लोग रोज यहाँ पर आते हैं. तो आप सोचो कितनी तकलीफों से गुजर के लोग हमारे लिए अनाज बनाते हैं, और हम लोग क्या कहते हैं, शेतकरियों का मजाक उड़ाते हैं, शेतकरियों का सम्मान नहीं करते. तो प्लीज किसानों का सम्मान कीजिए, प्लीज किसानों का सम्मान कीजिए. तब तक के लिए अलविदा, मिलते अगले व्हिडिओ में. जय हिंद. आज आपण आलेलो आहोत आमच्या गावातील शेतकरी किवड शेट्टी साहेब यांच्या शेतामध्ये. त्यांची ही विहीर जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे. कंटिन्युअस पडलेल्या पावसामुळे 2-3 दिवसापासून जे सलग पाऊस पडत आहे त्यामुळे ही विहीर सुद्धा पूर्णपणे भरलेली आहे. ही विहीर जी आहे नाही म्हणलं तरी 50 ते 60 फीट जे आहे ते खोल आहे. एवढी मोठी विहीर पूर्णपणे आज या ठिकाणी अतिवृष्टीमुळे भरलेली आहे. अगर आपको ये वीडियो पसंद आया होगा तो इस वीडियो को लाइक और शेयर कर दीजिए. इस वीडियो सीरीज के पिछले वीडियोस को देखने के लिए ऊपर वाली वीडियो को क्लिक कीजिए और कुछ और देखने के लिए नीचे वाली वीडियो को क्लिक कीजिए. जाने से पहले मेरे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए. तब तक के लिए अलविदा, मिलते अगले वीडियो में. जय हिंद.